नैकः सवः कः किं यत्. विष्णूंचं 726वं नाव आहे नैकः. मायया मायेमुळे बहुरूपत्वात अनेक बहुविध रूपांमध्ये जो जाणवतो तो नैकः. न एका नाही तर अनेक रूपामध्ये तो असतो म्हणून नैकः. इंद्रः मायाभिः पुरुरूपः ईयते. इंद्र म्हणजे सर्वोच्च परमेश्वर, मायाभिः म्हणजे मायेमुळे, पुरुरूपः म्हणजे अनेक विविध रूपात, ईयते म्हणजे जाणला किंवा ओळखला जातो असा जो तो नैकः. अनेक रूपांचा एकमेव जो अनेक रूपात खेळतो, मन बुद्धीच्या माध्यमातून तो खेळत असतो. सर्व बहुलता त्याच्यात एकत्र होतात, विलीन होतात. खरं तर एकही नाही नि अनेकही नाही असा जो तो नैकः. केवळ परमेश्वर स्वरूप होऊनच त्याचा अनुभव घेणं शक्य आहे असा जो तो नैकः. ओम नैकाय नमः. 727 सवः. सोमः यत्र सोमरस जिथे अभिषूयते म्हणजे तयार केला जातो, सहा तो अध्वरः असा यज्ञ, तो सवः असा यज्ञ की जिथे सोमरस तयार केला जातो असा यज्ञरूप असलेला तो सवः. रसरूप असलेला किंवा ज्या यज्ञामध्ये सोमरस शिंपडला जातो तो सवः. जो सवा बलीच्या रूपात आहे तो सवः. ओम सवाय नमः. 728 कः. कः शब्दः सुखवाचकः. आनंद दर्शवणारा असा शब्द आहे आणि विष्णू हे आनंद स्वरूपच आहेत म्हणून कः. तेन स्तूयत म्हणजे परमेश्वराची स्तुती, इति कः तो आनंदरूप आहे म्हणून कः शब्द वापरून त्या परमेश्वराची स्तुती केली जाते. श्रुती म्हणतात कम ब्रह्म म्हणजे आनंद, हॅपीनेस इज ब्रह्म म्हणजे ब्रह्म म्हणजेच कम म्हणजेच आनंद असा तो कः. ओम काय नमः. 729 किम. सर्व पुरुषार्थ रूपत्वात म्हणजे सर्व पुरुषार्थांच्या रूपात म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष हे त्याचंच स्वरूप आहे. ब्रह्म एव विचार्यम इति. ब्रह्म म्हणजेच किम हे त्याचं सगळंच त्याचं रूप आहे. धर्म म्हणा, अर्थ काम मोक्ष हे त्याचं स्वरूप आहे म्हणून ब्रह्माचं चिंतन मनन केलं जातं. म्हणजेच ब्रह्म हेच किम आहे असा तो जो तो किम. काय हे असा प्रश्न ज्याच्या संबंधी विचारला जातो तो चौकशी करून माहिती काढूनच विवेकाच्या प्रक्रियेनेच त्याची अनुभूती शक्य असते. म्हणून अंतिम लक्ष असलेल्या त्याच्याविषयी कायम किम असा कसा आहे तो असा उत्सुकतेने प्रश्न भक्तांमार्फत केला जातो असा तो किम. ओम कस्मै नमः. 730 यत्. यत् शब्देनं म्हणजे या शब्दाद्वारे स्वतः सिद्ध वस्तू, स्व अस्तित्व असलेली म्हणजे ब्रह्म उद्देश हे दर्शवलं जातं. वाचिना ब्रह्म किंवा सूचित केलं जातं ते ब्रह्म म्हणजे यत्. ब्रह्म निर्दिश्यते इति ब्रह्म यत् असं म्हणजे यत् ह्या शब्दांनी ब्रह्म दर्शवलं जातं तो शब्द यत्. श्रुती म्हणते यतो वा इमानी भूतानी जायन्ते. जिथून ही सर्व भूतमात्र जन्माला येतात तो यत्. असा जो तो यत् मूळ ब्रह्म निराकार जो स्वयं विद्यमान आहे. उपनिषदमध्ये कित्येक वेळेला यत् हा शब्द वापरला जातो. सर्वोच्च आत्म अस्तित्व दर्शवण्यासाठी हा शब्द वापरला जातो.
ब्रह्मरूप असलेल्या गोष्टींसाठी हा शब्द कायम त्या व्यक्त असू देत किंवा अव्यक्त असू देत सगळ्यांसाठी यत हा शब्द वापरला जातो. ओम यस्मै नमः.